श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 10 मंदमती ब्राह्मण मुलास वरदान। परळी वैजनाथून फिरत फिरत श्री गुरु कृष्णा नदीच्या भिल्लवडी गावात आले। त्या ठिकाणी भुवनेश्वरी मातेचे पुरातन मंदिर आहे। तेथील पश्चिमेकडील तीरावर एका औदुंबर वृक्षाखाली राहून श्री गुरु अनुष्ठान करू लागले। ती जागा झाडाझुडपांनी वेढलेली होती, त्यामुळे तेथे सहसा कोणी जात नसे, कारण नुकताच चातुर्मास सुरू झाला होता। त्यांना आवश्यक असलेली शांती स्वस्थता तेथे लाभणार होती। श्री गुरु आता गुप्त रूपाने राहू इच्छित होते। या भूमीवर अशी अनेक गुप्त तीर्थे आहेत, जी पारंपर गुप्त आहेत। श्री गुरु प्रत्येक तीर्थक्षेत्री हिंडत जात होते। त्या ठिकाणी आजूबाजूचे सारे दुःखी कष्टी जन त्यांच्याकडे येऊन त्यांच्या दर्शनाने आपले दुःख हलके करीत होते। अशावेळी त्यांना ध्यानधारणेस एकांत मिळणे कठीण होते। अशी शांत स्थाने शोधून तेथे श्री गुरु आपली साधना करीत। सूर्य जसा ढगांनी झाकला गेला तरी प्रकाश लपत नाही, तसे एका अलौकिक घटनेने श्री गुरूंच्या तेथील वास्तव्याची बातमी सर्व परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोक त्यांच्या दर्शनास तेथे जमू लागले। कोल्हापूरला वेदशास्त्र पुराणे यामध्ये पारंगत एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। तो व्याकरण तर्कशास्त्र जाणणारा कर्मठ विप्र होता। त्याला एक मुलगा होता, पण तो जन्मतःच बुद्धिहीन होता। त्याच्या दुर्दैवाने जन्मानंतर 4-5 वर्षांनीच त्याचे मातापिता आजारपणात मृत्यू पावले। हे बालक पुढे आपल्या आजोळी वाढू लागले। तो मुलगा जेव्हा 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज केली। त्याला स्नान संध्या तसेच गायत्री मंत्रही म्हणता येत नव्हता। आता आजोळचा आधारही हरपला होता। त्याचे जीवन एखाद्या पशुप्रमाणे चालू होते। कालाचे चक्र फिरतच होते। जसजसा तो वयाने वाढत होता तसतशी त्याची भोग भागविण्यास त्याला याचक म्हणून भिक्षा मागणे प्राप्त होते, कारण दुसरा उपजीविकेचा पर्याय त्याच्याजवळ नव्हता। त्याच्या वडिलांची थोरवी व सदाचरण लक्षात घेऊन गावातील ब्राह्मणांना त्याची दयनीय स्थिती पाहावत नव्हती, म्हणून ते याला दररोज अन्न भिक्षा घालत असत। निर्बुद्धता व विस्मरण ह्यांचे वरदानच घेऊन तो जन्मला होता। त्या गावातील अनेक ब्राह्मणांनी त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सर्व अपयशी ठरले। दिवसामागून दिवस जात होते। सर्व लोक आता त्याचा तिरस्कार करीत होते। विद्वान लोक त्याची टिंगल करीत। ते म्हणायचे, तुझा पिता इतका ज्ञानी व वेदशास्त्र संपन्न, त्यांच्या पोटी तू असा मूर्ख मुलगा कसा जन्मलास? ज्याला विद्या येते तोच माणूस नावारूपाला येतो। विद्यावंत समाजात पूज्य मानला जातो, त्याला सर्व मान देतात, आदर देतात। ज्ञानी पुरुष हा समाजाला वंदनीय असतो। विद्या हे अपरंपार धन आहे, ते कधीच नष्ट होत नाही। तू आता हे जीवन विद्येविना व्यर्थ घालवणार का? सर्वांकडून त्याचा चाललेला तिरस्कार, हेटाळणी, धिक्कार त्याला सहन न होऊन तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला। दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने गुपचूप ते गाव सोडले। दिशाहीन झालेल्या त्याची पावले वाटेवर पडत असताना तो भूक तहान विसरून गेला। चालता चालता आत्महत्येच्या विचाराने त्याला घेरले होते। फिरत फिरत तो दुसऱ्या दिवशी दैवयोगाने भिल्लवडी येथील कृष्णेच्या काठावरील भुवनेश्वरी मातेच्या मंदिरापाशी आला। घरातून निघाल्यापासून त्याने अन्न ग्रहण केले नव्हते। आज दुसरा दिवस होता। त्याला अशक्तपणा जाणू लागला। तो त्या भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात गेला। त्या देवीचे दर्शन घेऊन देवीची करुणा भाकू लागला। हे माते, तू माझी बुद्धिदाता झाल्याशिवाय मी येथून हलणार नाही। येथेच या अभागी जीवनाचा तुझ्या समोरच शेवट करीन, असे म्हणत तो मंदिराच्या एका कोपऱ्यात अंधारात बसून राहिला। अशा 3 रात्री त्याने अन्न पाण्याविना अखंड देवीचे नामस्मरण करीत काढल्या। देवी प्रसन्न होत नाही हे पाहून तो अतिशय कष्टी झाला। मनातून आपण महापापी आहोत असे समजून तो स्वतःचाच तिरस्कार करू लागला। देवी प्रसन्न होत नाही म्हणून कावराबावरा होऊन त्याने मंदिरात सर्वत्र नजर टाकली। तेव्हा त्याचे एका कोपऱ्यात पडलेल्या सुरीवर लक्ष गेले। त्याने ती झटकन उचलली व संतापाच्या भरात आपली जीभ कापून देवीच्या पायाशी ठेवली। जीभच कापल्यामुळे देवीला जोडण्याशिवाय तो कुठलीच प्रार्थना बोलून प्रकट करू शकत नव्हता। म्हणून मनात तो म्हणाला की माते, आज मी जीभच अर्पण केली। आज जर तू मला तुझा कृपाप्रसाद दिला नाहीस, दर्शन दिले नाहीस, काही मार्ग दाखविला नाहीस, तर उद्या सकाळी मी माझे मस्तक कापून तुझ्या चरणी ठेवीन आणि या जगाचा निरोप घेईन। हे माते, माझा अंत पाहू नकोस। मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही।
अशी मनोमन प्रार्थना करीत असतानाच त्याने मनाशी निर्धार केला की उद्या हे मस्तक देवी चरणी ठेवणार. ह्या विचारांतच त्याला झोप लागली आणि त्याने ती रात्र देवळात देवापुढेच घालवली. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. देवी स्वप्नात येऊन त्याला म्हणाली, बाळा, माझ्यावर रागावू नकोस. तुझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याचे हे फळ तुला टाळता येणार नाही. तुझे विधिलिखित बदलणे माझ्या हातात नाही. तू आता कृष्णेच्या पश्चिम किनाऱ्यावर जा. तेथे औदुंबर वृक्षाखाली एक तपस्वी यतिराज आहेत. त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक हो. ते साक्षात शिवस्वरूप आहेत. ते नुसत्या दृष्टिक्षेपाने तुझे भवितव्य बदलू शकतील. त्यांना निष्ठेने शरण जा. असे म्हणून देवी अंतर्धान पावली. त्याला स्वप्नात देवीने दर्शन दिले म्हणून तो आनंदित झाला आणि एकदम त्याला जाग आली. तो लागलीच उठून बसला. रात्रीचे ते स्वप्न परत आठवू लागला. देवीने सांगितलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तो देवीला परत एकदा वंदन करून निघाला. सूर्य नुकताच क्षितिजावर दिसत होता. सकाळच्या थंड हवेने त्याला प्रसन्नता वाटली. तो नदीकाठच्या त्या औदुंबर वृक्षाजवळ गेला. समोरच त्याला श्रीगुरू ध्यानस्थ बसलेले दिसले. तो धावतच त्यांच्याजवळ गेला आणि गुरुचरणावर त्याने मस्तक ठेवले. तोंडात जीभ नसल्यामुळे तो बोलू शकत नव्हता, पण मनातील भावना उचंबळून आल्या. त्याच्या नेत्रांतून वाहणाऱ्या अश्रुधारा श्रीगुरूंच्या चरणी पडल्या. श्रीगुरूंनी डोळे उघडले. तू कोण? कशासाठी सकाळीच येथे आलास? ह्या त्यांच्या प्रश्नाला तो उत्तरे देऊ शकत नव्हता, म्हणून त्याने तोंड उघडून दाखविले. तेव्हा श्रीगुरूंना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. श्रीगुरूंनी स्वतःच्या हाताने त्याला उठविला व त्याच्या मस्तकावर आपला सिद्ध वरद हस्त ठेवला व त्याच्या पाठीवरून हात फिरवला. श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याच्या मुखातील जीभ पूर्ववत असल्याची त्याला जाणीव झाली. तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. तो बोलू शकत होता. त्याने आपली सर्व कथा श्रीगुरूंना निवेदन केली. त्याची ती ओतप्रोत दुःखाने भरलेली कर्मकथा ऐकून त्या परम दयाळू श्रीगुरूंचे अंतःकरण कळवळले. श्रीगुरू त्याला म्हणाले, बाळा, इकडे ये. तुला ज्ञान पाहिजे ना, बुद्धी पाहिजे ना, मी देतो. असे म्हणून त्यांनी परत एकदा त्यांचा वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. क्षणात तो ज्ञानी झाला. आपण ज्ञानी झाल्याच्या अत्यानंदाने त्याने श्रीगुरूंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्यांना विनम्रपणे वंदन केले. जसा मानस सरोवरात एखादा कावळा गेला तर त्याचा राजहंस होतो, तसे या ब्राह्मणाच्या मुलाचे रूपांतर विद्वानान झाले. त्या नदीवर स्नानार्थ आलेल्या लोकांना हे सर्व समजले. तो जेव्हा तिथून निघाला तेव्हा सर्वांनी त्याला थांबवून सर्व घडलेली कथा त्याचेकडून विचारून घेतली. जेव्हा हा 10-12 वर्षाचा मुलगा शुद्ध स्वरात वेद म्हणाला तेव्हा त्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते सर्वजण श्रीगुरूंच्या दर्शनाला धावले. ही सर्व बातमी आजूबाजूच्या गावांत पसरली आणि लोकांची रीघ दर्शनास येऊ लागली. त्या सर्वांना वंदन करून तो आपल्या गावी गेला.